नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोकरीपासून सुंदर असा गजरा कसा बनवायचा. तर तो बघा, तसं असं तुम्ही सिंगल पण गजरा म्हणून घालू शकता किंवा असा बनला राऊंडमध्ये पण घालू शकता. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे व्हाईट कलरचं उलन, लाईट ग्रीन कलर, डार्क ग्रीन कलर आणि हे क्रोचेस हुक लागणार आहे. एवढ्या साहित्यापासून आपण गजरा बनवणार आहोत. तर बघा, मी हा लाईट ग्रीन कलरचा धागा घेतलेला आहे, त्याच्यात क्रोचेस हुक फिक्स केला आहे आणि चेन बनवत आहे. बघा, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आपण 44 चेन्स बनवून घेणार आहोत आणि त्याच्यापासून आपण गजरा तयार करणार आहोत. तर बघा, हे मी दाखवत आहे की चेन कशी बनवत आहे. क्रॉचेस हुकने इझिली हे चेन आपण बनवू शकतो. तर बघा, ह्या अशा 44 चेन रेडी झालेल्या 44 बनवून घेतलेल्या आपण आता ह्याच्यामध्ये आपण गजरा बनवण्यासाठी जे लागणारे खांब आहेत ते बनवून घेणार आहोत, ब्लॉक्स म्हणा. तर बघा, 1, 2, 3 चैनी सोडलेल्या आहेत मी. बघा, दाखवते मी. 1, 2 आणि 3 चैन सोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हाफ क्रॉचेस टाकायचं आहे. बघा, क्रॉचेस हुकला धागा गुंफून घेतलेला आहे आणि ते थर्ड चेनमध्ये टाकून डायरेक्ट आपल्याला सिंगल काढून घ्यायचं आहे. त्याला हाफ क्रॉचेस म्हणतात. नंतर प्रत्येक अशा सिंगल चेनमध्ये धागा टाकून हाफ क्रॉचेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा, प्रत्येक चेनमध्ये टाकायचं, कोणतीही चेन स्किप करायची नाही. हे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा, आणि असं डायरेक्ट तिन्ही धागे डायरेक्ट काढायचे. बघा, हे तिन्ही धागे मी डायरेक्ट काढत आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक 44 चेन आहे तर 42पर्यंत आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे गजऱ्यासाठी लागणारी जी चेन आहे किंवा बेस आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. बघा, मी प्रत्येक चेनमध्ये टाकत आहे. क्रोचेस हुकला धागा गुंफून घ्यायचा आहे आणि मग तो चेनमध्ये टाकून डायरेक्ट फिक्स करून घ्यायचा आहे. त्याला हाफ क्रोचेस म्हणतात. अशा प्रकारे आपण सगळ्या चेनला हाफ क्रोचेस टाकून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण 44मध्ये हाफ क्रोचेस टाकून घेतलेले आहेत आणि मग ते पॅकिंग करून सीझरच्या हेल्पने कट करून ते फिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपले हा जो बेस आहे तो खोलला जाणार नाही आणि आपला गजरा परफेक्ट असा बनेल, फिक्स होईल. आता बघा, व्हाईट कलरचा उलन घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये हा क्रॉचेस हुक आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे. बघा, मी कसा फिक्स करून घेते. अशा प्रकारे राऊंड फिरवायचा आणि मग ते सिंगल चेन टाकून ते फिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे क्रॉचेस हुक फिक्स करून घेतल्यानंतर हे ग्रीन कलरचा जो आपण बेस बनवला आहे, गजऱ्याचा चेन बनवलेला आहे, ती घ्यायची आहे. त्याच्या फर्स्ट चेनमध्ये व्हाईट कलरचा उलन आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे. बघा, फर्स्ट चेनमध्ये व्हाईट कलरचा उलन फिक्स करून घेतलेला आहे. जो एक्स्ट्राचा धागा आहे तो मागे असा पकडून ठेवायचा आहे आणि आता आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. 2 आणि 3 चेन बनवून घेतल्या. 3 चेन बनवून घेतल्यानंतर परत धागा गुंफायचा आहे आणि त्याच ब्लॉकमध्ये टाकायचा आहे जिथं आपण चेन बनवलेला आहे आणि आपल्याला असे 5 क्रॉचेस बनवून घ्यायचे, डबल क्रॉचेस. बघा, असे एक झालेला आहे खांब. आता दुसरा त्याच ब्लॉकमध्ये टाकायचा आहे, पुढे जायचं नाही. त्याच ब्लॉकमध्ये 5 बनवून घ्यायचे आहेत, 2 आणि डबल क्रॉचेस म्हणजे पहिले 2 धागे काढून घ्यायचे, परत धागा गुंफायचा आणि परत 2 धागे काढून घ्यायचे. अशा प्रकारे डबल क्रॉचेस आपल्याला 5 बनवून घ्यायचे. बघा, 3 झाले, 4 आणि ह्या 5. अशा प्रकारे 5 डबल क्रॉचेस बनवून घेतलेले आहेत मी. पहिले 2 धागे काढले आणि नंतर असे परत सगळे फिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्या धाग्यातून क्रॉचेस काढायचे बाहेर आणि जे आपण फर्स्ट 3 चेनी बनवले ना, तिथे क्रॉचेस हुक टाकून तो धागा असा ओढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बघा, आपल्या गजऱ्याची एक कली तयार झालेली आहे. अशा प्रकारे कळी तयार करून घ्यायची आहे. कळी तयार झाली की त्या कळीला फिक्स करण्यासाठी, कळी सुटू नये म्हणून आपल्याला
परत तिथं 3 चैनी टाकून घ्यायच्या आहेत. 3 चैन टाकल्यानंतर परत जिथं आपण एक खांब टाकलेले आहेत त्याच ब्लॉकमध्ये परत ती कली फिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्या कलीला छान असा शेप येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये जायचं आपल्याला, नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तिथे पण एक स्टिच टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला पुढचे कली तयार करायचे आहे. त्याच्यानंतर परत 3 चेन टाकल्या आणि त्याच ब्लॉकमध्ये आपल्याला परत 5 खांब टाकून घ्यायचे, डबल क्रॉचेस टाकायचे आहेत. अशा प्रकारे बघा, 3, जसं आपण पहिल्या कलीसाठी डबल क्रॉचेस टाकलेले आहेत 5, तसे तिथं पण आपल्याला डबल क्रॉचेस टाकायचे आहेत. असं आपल्याला सगळी प्रोसेस सेम करायची आहे पूर्ण चेनमध्ये. आणि मग त्याच्याने आपल्या छोट्या छोट्याशा कळ्या तयार होणार आहेत बघा. अशा प्रकारे डबल क्रॉचेस टाकून घेतल्यानंतर परत क्रॉचेस हुक पहिल्या चेनमध्ये टाकायचा आहे आणि तो धागा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपली कळी तयार होणार आहे बघा. आणि ती कळी चेन टाकून परत फिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे आपली परफेक्ट अशी कळी बनते. त्या कळीचा शेप बदलत नाही आणि ती कळी फिक्स होऊन जाते. परत त्याच ब्लॉकमध्ये टाकून ला स्लिपची स्टिच टाकायचा आहे आणि ती फिक्स झाली बघा. आता आपण नेक्स्ट कली बनवणार, थर्डवाली कळी. त्याच्यासाठी नेक्स्ट ब्लॉकमध्ये स्लिप स्टिच टाकायचा आहे आणि तिसरी कळी बनवायला घ्यायची आहे. स्लिप स्टिच टाकला. आता आपल्याला 3 चेन बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच ब्लॉकमध्ये आपल्याला तिसरी कळी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 5 डबल क्रॉचेस टाकायचे आहेत. अशा प्रकारे 5 डबल क्रॉचेस बनवून परत त्याची आपण कळी तयार करणार आहोत. अशी सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण चेनमध्ये करून घ्यायची आणि गजरा रेडी करायचा आहे. अशा प्रकारे बघा कळ्या तयार होणार आहेत बघा. किती छान झालेत ना कळ्या तयार. अशाच कळ्या आपल्याला पूर्ण चेनला बनवून घ्यायच्या आहेत आणि मग गजरा तयार होणार आहे. अशाच कळ्या आपल्याला दोन्ही साईडनी बनवून घ्यायच्या, चेनच्या दोन्ही साईडनी बनवून घ्यायचे बघा. पूर्ण कळ्या रेडी झाल्यानंतर गजरा काहीसा अशा प्रकारे दिसत आहे बघा. आता तो राऊंड कर्व शेपमध्ये होत आहे, पण ते आपण दोन्ही साईडनी कळ्या केल्यानंतर छान होणार आहे. आता बघा दुसऱ्या साईडला मी कळी करायला घेत आहे. तर बघा एक साईड कंप्लीट झाल्यानंतर मध्ये जे एक खांब होता तिथं आपण स्लिप स्टिच टाकून 3 चेन बनवून घेतलेल्या आहेत आणि मग दुसऱ्या साईडला आपण बनवायला तयार करणार आहोत. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच 5 डबल क्रॉसेस टाकायचे आहेत आणि आपल्याला कळी बनवून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे पूर्ण चेनला 5 डबल क्रॉसेस टाकून त्याचं कली रेडी होणार आहे.
बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण कळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मध्ये सेंटरला कळ्या बनवायच्या आहेत, जेणेकरून तो गजरा भरगच्च दिसेल असा, आणि कुठल्याही साईडने घातलं तरी ग्रीन धागा दिसणार नाही आणि छान गजऱ्याचा लुक येईल. त्याच्यासाठी बघा आपण जशा दोन साईडने कळ्या बनवून घेतल्या तशाच इकडे इकडे एक स्लिप स्टिच टाकायचं आहे. बघा मी मध्ये जो ग्रीन धागा आहे तो पकडून घेतलेला आहे आणि त्याच्यात एक स्लिप स्टिच टाकणार आहे, म्हणजे तिथे फिक्स करणार आहे आणि मग 3 चेन बनवणार आहे आणि तीन चेन बनवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तिथे कळी बनवायची आहे. बघा अशा प्रकारे 5 डबल क्रॉचेस टाकून कळी बनवून घेतलेली आहे. असे पूर्ण सेंटर लाईनला आपल्याला एक एक मध्ये जो ग्रीन धागा आहे तो पकडून तिथे कळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि गजरा रेडी करायचा आहे, जेणेकरून तो गजरा भरगच्च दिसेल आणि ग्रीन धागा दिसणार नाही. तिन्ही साईडनी कळ्या दिसल्या असं अशा प्रकारे बनवून घेतल्या. बघा अशा प्रकारे रेडी झालेला आहे तो गजरा. आता आपल्याला गजरा बांधण्यासाठी तयार करायचा. त्याच्यासाठी मी डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे आणि तो त्याची चेन बनवून घेत आहे. बघा अशा प्रकारे चेन बनवून घेत आहे मी त्याची. तो धागा गजऱ्यामध्ये फिक्स करायचा आणि त्याची चेन बनवून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे गजरा रेडी झालेला आहे, सुंदर असा गजरा. तुम्हाला हा गजरा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण असेच उलनचे नवीन नवीन प्रकार बनवणार आहात. बघा अशा प्रकारे गजरा रेडी झालेला आहे. असा तुम्ही सिंगल पण घालू शकता किंवा बनला पण राऊंड करून घालू शकता. आणि त्याच्यावरती बघा मी असं एक गुलाबाचं फूल लावलेला आहे, त्याची व्हिडिओ बनवणार आहे मी. तर हा गजरा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.